वीर सावरकर नाट्यगृहामध्ये उपस्थित आहोत आणि म्हणून अगर इथे जहाल बोललो नाही तर सावरकरांना पण आवडणार नाही, म्हणून साजेसे विचार मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे. आपण आज सगळेजण आज इथे उपस्थित आहोत. नावापुढे कुठलं पद हे महत्वाचं नाही, नावापुढे असलेली डिग्री महत्वाची नाही, पण आज या सभागृहामध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती एक हिंदू म्हणून आज इथे उपस्थित आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज अखंड भारत दिवस साजरा करत असताना जे माझे मित्रांनी आपल्याला सगळं काय सुरुवातीला अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. माझ्या दृष्टिकोनातून अगर तुम्ही विचाराल, अखंड भारत ही संकल्पना डोक्यात ठेवत असताना प्रत्येक हिंदूंनी अगर ह्या जबाबदारीने अतिशय विचारपूर्वक अगर ही भावना पुढे घेऊन गेलो तर काहीच अशक्य नाही. शेवटी हा हिंदूंचा देश आहे, हिंदू राष्ट्र आहे. ज्या देशामध्ये 80 ते 90% हिंदू राहतात तो भारत देश हा हिंदू राष्ट्र आहे. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आपण प्रत्येक जण अभिमानाने फिरलं पाहिजे, ही भावना सगळेजण जोपासणं ही अत्यंत गरजेचं आहे. काही लोक आपल्याकडे असतात भाईचारा म्हणणारे, सर्व धर्म समभाव म्हणणारे, गंगा जमुना तहजीब म्हणणारे पण असतात. पण मला नेहमी वाटतं की हे सगळे जे भाईचारा, गंगा जमुना तहजीब, सर्व धर्म समभाव, हे सगळे जे काही टेप रेकॉर्डर लावले जातात, कधी कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये वाजवायला प्रयत्न होत नाहीत, कधी कुठल्या कॅथलिक राष्ट्रामध्ये वाजवण्याचा प्रयत्न होत नाहीत. पण ज्या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात तिथेच कसं सर्व धर्म समभाव आम्ही ऐकायचं, तिथेच कशाला आम्ही गंगा जमुना तहजीब ऐकायची. म्हणून आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. कोणाला आवडो किंवा ना आवडो, की ज्या राष्ट्रामध्ये 90% हिंदू राहतात तिथे सर्व धर्म समभाव चालणार नाही. या राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित पाहिलं जाणार आणि मगच बाकी लोकांना मोजलं जाणार. ही भूमिका ठेवणं ही अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यातूनच बघा किती प्रश्न सुटतील, किती मार्ग निघतील. सगळ्या गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातच आहे. काही पत्रकार मित्र आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विचारतात, का तुम्ही सगळे इथे सर्व धर्म समभाव अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय, सगळेजण मिळून मिसळून सगळे सण साजरा करतात, तरी तुम्ही हिंदू राष्ट्र का म्हणतात? मला अच्छा, सगळे सण सगळे साजरा चांगल्या पद्धतीने होतात. मग ईदच्या वेळी कधी दगड पडताना आम्ही पाहिलं नाही, मोहरमच्या वेळी कधी दगडी मारताना आम्ही चपला मारताना पाहिलं नाहीत. पण आमचा कुठलाही हिंदूचा सण आला तर मग ह्यांचे दगड आणि चपलं कशी बाहेर निघतात? मग हे लोकांना आमच्या मिरवणुकीवर असंख्य वेळी दगड मारताना आम्ही का ऐकतो? मग तेव्हा सर्व धर्म समभाव त्या लोकांना मोहल्ल्यांमध्ये जाऊन तुम्ही का सांगत नाही? मग तेव्हा आम्हाला जेव्हा जे ज्ञान देणारे जे लोक असतात ना, ते कुठेतरी गायब होतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय चांगलं सांगून ठेवलेलं आहे, कधीच कुठला मुसलमान हिंदूंच्या विरोधात नसतो, हिंदूच हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहन करायला लागतात. आता बघा, आपण मोठ्या प्रमाणामध्ये उद्या स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. वंदे मातरम पासून, भारत माता की जय पासून आपल्या तिरंग्याला समोर बघितल्यानंतर या हिंदू राष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक हा नतमस्तक होईल. हा देश माझा देश आहे, हा झेंडा माझा झेंडा आहे आणि मी अभिमानाने भारत माता की जय म्हणणार, वंदे मातरम म्हणणार, असा म्हणणारा प्रत्येक भारतीय नागरिक आपल्याला आजूबाजूला दिसेल. पण त्याच्यातूनच काय हिरवे साप निघतात वळवळ करणारे. काय बोलतात ते लोग? नाही, हम वंदे मातरम बोलेंगे नहीं, हमको सिर्फ वंदे मातरम हमारे कुरान में लिखा नहीं है. मग तू कशाला राहतो? जा तुझ्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये. आम्हाला नको ही घाण आमच्या रत्नागिरी आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये. तुम्हाला आमच्या देशामध्ये राहून
या अगर देशाला आपल्या झेंडाला आपल्या तिरंगा म्हणायचं नसेल, आमच्या बरोबर वंदे मातरम म्हणायचं नसेल, तर तुम्हाला आमच्या ह्या देशामध्ये आम्ही का ठेवावं ही भूमिका घेणं ही अत्यंत गरजेचं आहे. बघा किती असंख्य संस्था आहेत, मदरसन सारख्या संस्था आहेत.